तर मग गाईस आपल्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आहे VPL म्हणजे विजन प्रीमियर लीग. आता ही आमच्या क्लासेसची प्रीमियर लीग आहे. तर मग अख्खा ब्लॉग बघून जावा. तर मग गाईस आम्हाला मारलेला आहे 55 4 ओव्हर मध्ये इंटिग्रेटेड वर्सेस रेग्युलरच्या मॅच मध्ये. तर आता आमची आहे बॅटिंग सेकंड इनिंगला. तर बघू आम्ही म्हणजे चेस करतोय का नाही. काय किंवा कसं झालंय तुझं? चांगली बॉलिंग केली त्यांनी. चांगली बॉलिंग केली पण काय झालं म्हणजे शेवटचा रनला कसा झाला आउट? काय पळायची गरज, बरोबर का नाही गाईस? पळायची गरज नव्हती तरी पाहिला काय. तर मग गाईस आमची मॅच तर आम्ही हारलेलो आहे. पण आता आहे पोरींच्या मॅच. तर मग आपण करणार आहे सपोर्ट श्रेयाला. तर मग ही आहे आमची श्रेया. तिला बॅटीला बॉल लागत नाही. ओ माय गॉड, डायरेक्ट सिक्सर आणि श्रेया आउट. आउट झाली श्रेया, चल बाहेर हो. तर मग श्रेया कसं वाटतं तुम्हाला? पहिल्या बॉल आउट झालं आणि तुमचं कॅप्चर झालेलं आहे, आउट झाले ते. थँक्यू. तिकडे नाही, तिकडे बॉल. घाण वाटते, जाऊ दे. मला उतरायचं माझं पहिलं. ओके, पहिल्यांदा उतरून आणि मी पहिलीच घाण केलेली आहे. मार. हा पण कसं वाटते मग आपल्याला आउट होऊन? बेकार. कॅच पण मला नाही वाटत आउट. शपथ दडपडून तिकडे एक पडली पण कॅच काय सोडला नाही. मस्त काय 2 मशीनी धडक घेऊन एक मस्त बात केली. जाऊ द्या बरं, पहिल्या बॉलात विकेट झाली तर काय झालं? कॅच 2 वेळा पकडले. एकदा ट्रायल बॉल होता पण जाऊ द्या, ठीक आहे. दुसऱ्यांदा विकेट भेटले कॅच. आम्ही हारलोय. जाऊ द्या सर, चालतं. ती चिडलीच सर. पुढच्या वेळेस नो चिटिंग. नेक्स्ट इयर. तास झालं बॉलिंग करते. लास्ट बॉल बाकी आहे. बघू श्रेयाला मारतात का कोण. आईला नाही मारू शकलो, म्हणजे श्रेयाला तोड नाहीये. माय गॉड, ऍटिट्यूड बघा श्रेयाला. जिंकले उड्या मारायला लागले. लय बेकार पडलीस. तूच पडलीस ती. आई शपथ, तूच पडलीस. अरे रे रे. हा 2 डापण्यांची धडक, म्हणजे सही म्हणू शकतो तुम्ही. 2 मशीनची धडक, त्या मशीनने अजून एक आउट. तेवढं दिसतोस. टाटा जयश्री बोल. बॉलिंग. मारा उड्या. चला सर काय वाटतं पोरींचं फायनल कोण जिंकेल? काय वाटत नाही सध्याची परिस्थिती बघता. मॅच संपते का नाही पहिलं बघावं. मॅच संपला मस्त नो आणि वाईट. खास श्रेयाची बॅटिंग बघायला थांबले मी मागे. आई शपथ, एवढे लांब मारले पण पळायला काय घावा ना. हो, आउट झाली. परत आउट. शी बॅड लक. शॉट खूप भारी मारलेला पण बिचारी आउट झाली, रनआउट. ही नशिबात नाही यार. ही पण रनआउट झालेला आहे श्रावडी. दोघी बहिणी आहेत असं वाटते. दोघे पण रनआउट झालेत. तुम्ही दोघे आउट कसं काय झालं? एकच घाण चुकीमुळे. एकच घाण. काय काय नाही बघता काय नाही बघा. येत नाही घ्यायचा. काही नाही, खेळायचा प्रश्न नाही. मी खरं तर पळतच नव्हते, कारण तुला स्ट्राईक पाहिजे होते म्हणून. स्ट्राईक काय समजून होतो. श्रावणीला काही दिसलं नाही. वरती काय बॉल दिसत नाही. फिल्डर इकडे आहे का नाही, डायरेक्ट आपल्या कुत्र्यात पळते तो. या पोरींचं खेळणं कमी आणि जास्त तो बोलणं जास्त चालेल. मारणं तर काय नाही, तो वरडावडी अवघडी. अशा रीतीने आमची श्रेया हारलेली आहे. हा मग हारले तर हारली. स्पेशली शिवमची लाडकी बहीण होती ती. हा मग आहेच. हरली आहे ती पण. असे आहे त्यांचे हारलेले तोंड. बघूशी पण वाटा ना तर, पण काय करावं, जाऊ द्या. बहिणी येतं बघायला लागतील. छापा बॉलिंग आहे. तर मॅच लास्ट मध्ये बघून जावं. माझा भाऊ, भावाला काहीच भाऊ किती केलं मॅच बघायला आलाय. पळून घे. शॉट रे बाळा. आपलं शिव. तर मग गाईस आम्ही 61 रनचं टार्गेट चेस केलेलं आहे आणि ते पण राजशिराच्या टीमला हरवून. काय म्हणतं गाईस, मजा आली का रे? थाटाच जिंकलो. एक मॅच जिंकलो, अजून 2 जिंकायचे, म्हणजे अजून एक जिंकायचे, डायरेक्ट फायनल खेळायची. टॉपचा विषय.
हे हातात हे खाली काय तो IPL 2026 बेस्ट बॅट्समन शिवम दुमार. अरे ते दिसत तर 26 रनर अप विजय मावळाज. तर मग आईस ठीक आहे, फायनल नाही जिंकली म्हणून काय झालं, रनर अप तर भेटलाय. ट्रॉफी असते टॉपचा विषय. शेवटला पण विसरायचं नाही. तर मग आईस VPL 2026 ऑल क्लिअर पर्व कसा वाटलं तुम्हाला? चांगला खेळा, मस्त खेळा, चांगला खेळा. थोडक्यासाठी हारलो पण ठीक आहे, होत राहतं. राज तुझं म्हणणं काय? तू वडापाव जरा नंतर खा आणि पहिलं सांग. भाऊ वन साइड खेळतोय, विषय संपला. आपल्याला काही माहित नाही, वन साइड. अशाच प्रकाराने VPL 2026 संपूर्ण झालेले आहे, ते पण खूप आनंदामध्ये. तर मग या VPL 2026 मध्ये आपल्याला भेटलेल्या आहेत 2 ट्रॉफी आपल्या हातात. एक तर आहे कॅप्टन म्हणून रनर अप ची, आणि दुसरी आहे दाखवत आल्या बेस्ट बॅट्समनची. ते पण 75 रन मारून. पहिल्या नंबरला होतं 75 रन मारून. आता ते 75 आता बोलू शकत नाही, जवळपास पण कोण नव्हता. ते दुसरा नंबर होता त्याचे पण 29. 29. हा. 3 पटीनं कमी. तेच. पण जाऊ दे, आपल्याला हरकत नाही, आपण आपला बेस्ट दिला. पण ठीक आहे, फायनलला थोडं जरा मिसफिल्ड आणि माझ्याकडून मिस बॉलिंग झाली, काय हरकत नाही. आपले VPL सक्सेसफुल झालेले आहे आणि आपल्या व्लॉगला खूप प्रेम द्या. व्लॉग आवडला असेल तर आत्ताच्या आत्ता जाऊन आपल्याला सबस्क्राईब करा अकाउंटला. जेवढं जास्त होईल तेवढं शेअर करा. चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.